आणि वाळवतो आहे काय, आम्ही काय वेगळं करायला लागलोय काय, आम्ही काय चोऱ्या करायला लागलोय काय. बाजूला प्रदूषण सगळं व्यवस्थित चालू आहे, फक्त इतर या प्रोसेसमुळेच तुमचं प्रदूषण होतंय काय. पण त्याची आम्ही आता काळजी घेतोय की आम्ही चालू करतोय म्हटलं की सोशल मीडियावर आम्हाला विरोध करायला चालू केलं. आम्ही नेटानं कसं आहे लक्षात घ्या, कमिटीची दुसरी विजिट होती, शेती बघा जाणार होतो. शेती नाही एकाकडे सोडलं कोपऱ्यात चालते फिरत. पण ठीक आहे, ते चूक होती आमची, मान्य करतो. ते आम्ही बंद आता काय केलं तर नवीन जी आम्ही योजना केली तुम्ही निर्णय मान्य केला, त्यामध्ये आपलं असं ठरलं होतं की ज्या न विचारता हे आपल्याकडे आले होते, त्याचे कर्मचारी वगैरे घेऊन आपली परवानगी घेतली नाही किंवा काय नाही, ते आले होते. काही वागणं झालं. आता त्यांनी माझं ज्यावेळी चर्चा झाली तुमच्याबरोबर 300 एकर लागणार आहे साहेब, आणि आता तुम्हाला सांगायला ते पण त्यांनी तुम्हाला पुरावा व्हिडिओ पाठवला कालचे. आणि सोडत नाही, आणि कोण तर म्हणजे खोडसळपणानं तो पाप चालू केलाय आणि तिथलं पाणी सोडलं. तपासायची काही गरज लागत नाही. शेतकरी स्वतः आम्हाला अप्रोच येऊन सांगायला लागले की इथं असं चालू आहे, वर्षानुवर्ष तो तिथं त्यांचा जो हॉल आहे आणि तिथनं कायम पाणी जातं, आणि अजूनही आम्हाला 3 आता गाड्यातनं नदीला सोडलं. आता कालचं आलं तर ते काळं पाणीच होतं सर, त्या तुमच्या व्हिडिओमध्ये सुद्धा. आणि जे सांगणारे शेतकरी आहेत त्याच्या शेजारचे नाही चुकले नाही. आम्ही विषय की मला बंद करा, तुम्ही तिथं फोनवर पाळलं नाही तर पाणी मात्र आम्ही आम्ही एका एकरला तिकडे येणार रक्कम का वाढून येत नाही, का तुम्हाला हाय तशी येणार आहे. तर मग मागच्या वेळी तुम्ही त्यात नव्हे आम्ही थोडे इकडे तिकडे काढून तुम्हाला दिलेले शब्द आम्ही पूर्ण केले होते. आणि जीएसटीचं अनुदान आल्यानंतर आम्ही बोललं की एक तर त्यांचा विषय आहे की आम्ही पाणी इतर रोखणार वगैरे ते विषय. एक तर तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या इंडस्ट्रीत बंद करायचा अधिकार आम्हाला नाही आहे, पण